मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या ठिकाणी आहे. पेमगिरी गावात आहे आणि माझ्यासमोर आत्ता आहे ते म्हणजे एक भलं मोठं वटवृक्ष आहे. आणि हे वटवृक्ष पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो होतो. आतमध्ये एक मंदिर देखील आहे, आपण ते देखील पाहूयात. मार्च महिना चालू आहे, त्यामुळे पानगळ चालू आहे वटवृक्षाची. कारण चैत्राची पालवी फुटत आहे. संपूर्ण जे झाड आहे हे असं बऱ्याच मोठ्या परिसरामध्ये विस्तारलेलं आहे. मंदिर कोणत्या देवाचं आहे हे? जाखमत बाबा. किती एकर मध्ये हे झाड? एखाद्या एकर मध्ये असेल ना? हा ना. पूर्ण एकच झाड आहे का हे? त्याच्या हा का? हे मधलं जे झाड आहे या झाडापासून देवापासलं का? यात्रा बित्रा असते का देवाची? आता गावात झाले का 15 दिवसांनी राहते तेव्हा देवीचे मंदिर येतो. हा काय? कधी यात्रा कधी असते, कोणत्या महिन्यात काय? पुढच्या महिन्यात हा ना. ते पारंब्यापासून तयार झाले नाही का एवढं भलं मोठं झाड. मंदिराची काय माहिती वगैरे सांगता येईल का तुम्हाला? नाही आख्यायिका वगैरे काहीतरी इतिहास आहे त्याच्या पाठीमागे ना? काय सांगता येईल तुम्हाला? तुमची नावं सांगा ना. तुझं नाव सांग. राहिला इथंच? कितवीला आहे तू? पाचवीला आहे का? आणि तू? सातवीला. तुझं नाव नाही सांगितलं तू. हा. शाळेला शाळेचं नाव काय तुमचं? जवाहरलाल नेहरू विद्यालय पेमगिरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर आता आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील ह्या पेमगिरी या गावात आलोय आणि या ठिकाणी असणाऱ्या या महाकाय वटवृक्षाला आज आपण भेट दिली. या ठिकाणी आपण पाहतोय प्रचंड मोठं असं हे झाड आहे. साधारण 1-1.5 एकरमध्ये असावं हे झाड. आणि या झाडाचे जे मूळ खोड आहे ते या ठिकाणी आहे. आणि ह्या मूळ खोडापासून ही बरीचशी झाडं या ठिकाणी तयार झाली. चला आता मंदिराकडे जाऊया आपण. या ठिकाणी घोड्यावरती विराजमान झालेले देवी देवता आहेत. नक्की कोणत्या देवाचे असतील नाही सांगता येत आपल्याला.